अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सरकारच्या कारभारावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय। सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 8,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। विरोधकांच्या आरोपांच्या फैऱ्या मात्र सुरू आहेत। पुरवणी मागण्यांवरून सरकारनं आर्थिक शिस्त गमावल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आलाय। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। पुरवणी मागण्यांवरून विरोधकांच्या आरोपांच्या फैरी। पहिल्याच दिवशी 8,609 कोटी रुपयांची मंजुरी। सरकारनं आर्थिक शिस्त गमावल्याचा आरोप। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सरकारच्या कारभारावर विरोधकांनी हल्लाबोल केला। सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 8,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। वित्त विभागासाठी 1,871 कोटी रुपये, महसूल आणि वन विभागासाठी 1,798 कोटी रुपये, ऊर्जा, कामगार, खनिकर्म विभागासाठी 1,377 कोटी रुपये, विधी व न्याय विभाग 1,328 कोटी रुपये, नगरविकास विभागासाठी 1,176 कोटी रुपये, महावितरणच्या कृषी पंप यंत्रमाग अनुदानासाठी 2,031 कोटी, अवकाळीच्या नुकसान भरपाई 2,210 कोटी रुपये असा 8,609 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। पुरवण्या मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत। यावर पुरवण्या मागण्या सादर केल्या त्या मंजूर होतील आणि या राज्यातल्या जनतेला फायदा होईल। पुरवण्या मागण्या सादर केल्या त्या मंजूर होतील आणि या राज्यातल्या जनतेला फायदा होईल। सरकारनं हिवाळी अधिवेशनात तब्बल 55,520 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या होत्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्याचाच कित्ता गिरवला जात असल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। फरक होऊ शकतो, 5-10 हजार कोटी रुपये त्यांना लागू शकतात, पण 75,000 कोटीच्या मागण्या, त्याच्या पहिलेही पुरवणी मागण्या सातत्यानं सरकार आणि आता बजेट असताना सुद्धा पुरवणी मागण्या मांडल्या जात असेल तर राज्याचा दिवाळा शिंदे फडणवीस सरकारने काढलेला आहे हे याच्यातून स्पष्ट होते आहे। एकनाथ शिंदे सरकारनं पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून सरकारची आर्थिक शिस्त बिघडवल्याचा आरोप होऊ लागला। सत्ताधाऱ्यांनी मात्र पुरवणी मागण्या योग्यच असल्याचा दावा केलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।